नांदेड़ में 4 मुबैना कार चोरों को 2 दिन की पुलिस तहवील में भेज दिया गया है। वजीराबाद इलाके में 3 महीने कबल एडवोकेट अविनाश कदम की कार चोरी हो गई थी। इस मामले में पुलिस ने 3 महीने बाद 4 अफराद को गिरफ्तार किया। गिरफ्तारी के बाद अदालत ने 3 मुबैना चोरों को 2 दिन की पुलिस तहवील में दे दिया, जबकि एक नाबालिग मुलजिम को बाल सुधार गिरोह में रवाना कर दिया गया। रियासती गुजरात के वडोदरा में कार फरोख्त करते हुए 2 अफराद को गुजरात पुलिस ने गिरफ्तार किया। पूछताछ के दौरान ये बात सामने आई कि ये कार चोरी की है। इस मामले में गुजरात पुलिस ने नांदेड़ के गौरव गहरवार और शुभम काड़े को गिरफ्तार कर लिया। वजीराबाद पुलिस स्टेशन के पुलिस इंस्पेक्टर प्रदीप काकड़े की रहनुमाई में पुलिस का एक दस्ता गुजरात पहुंचा और दोनों मुलजिमीन समेत चोरी की गई कार को नांदेड़ लाया गया। दौरान तहकीकात 2 और मुलजिमीन का इंकशाफ हुआ, जिनमें अजंक्य उदय चौहान और निखिल चंदेल के नाम सामने आए। नांदेड़ पुलिस ने इन दोनों मुलजिमीन को नांदेड़ एयरपोर्ट से फरार होने की कोशिश करते हुए गिरफ्तार कर लिया। चारों मुलजिमीन को नांदेड़ अदालत में पेश किया गया, जहां जुडिशियल मजिस्ट्रेट फर्स्ट क्लास महेंद्र सोरते ने 3 मुलजिमीन को 11 जुलाई तक पुलिस तहवील में भेज दिया, जबकि मुलजिम निखिल चंदेल को नाबालिग होने की वजह से बाल सुधार गिरोह में रवाना किया गया है। वाज़ेह हो कि इन 4 मुलजिमीन में से 2 का ताल्लुक एक बड़ी सियासी जमात के खानदान से है। पोलीस वजीराबाद येथे CR नंबर 176/17 कलम 379 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। साधारणतः मे महिन्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता। सुरुवातीला आम्ही त्याचा प्राथमिक तपास वगैरे केला होता। पंचनामा वगैरे बाकीचे जे काय प्राथमिक तपास असतो तो आम्ही सर्व केला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही कार चोरीच्या अनुषंगाने प्रयत्न करत होतो कुठे काय शोध लागतो किंवा मिळतं काय। तर आम्हाला आता काल 6 तारखेला गुजरात DCB क्राईम ब्रँच बडोदा पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्हाला फोन आला की नांदेड येथील वजीराबाद भागात एक गाडी आम्ही पकडलेली आहे आणि 2 आरोपी सुद्धा त्या ठिकाणी आहेत। आम्ही खात्री केली तर सदर गुन्ह्यातली गाडी ही आमच्याच गुन्ह्यामध्ये गाडी होती। आम्ही तात्काळ मग SP साहेबांची परमिशन घेऊन आणि काकडे सरांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचं एक पथक तयार करून गुजरातला गेलो आणि ते 2 आरोपी आणि गाडी ताब्यात घेऊन आम्ही ते परत आपल्या पोलीस स्टेशनवर तिकडे वजीराबादला आलो। त्यानंतर आम्ही वापस परत येत असताना त्यांच्याकडून माहिती घेतली आणि त्यांच्याकडे तपास केला असता कळलं की हा गुन्हा दोघांनीच केलेला नाही आहे। तर याच्यामध्ये अजूनसुद्धा 2 आरोपी आहेत। 2 आरोपी आहेत। तर तिथं ज्यावेळेस आम्ही येत असताना आम्हाला गुप्त बातम्यांकडून माहिती मिळाली की त्याचे जे 2 आरोपी आहेत ते हैदराबादला पळून जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि ते एअरपोर्ट विमानाने जाणार आहेत। ज्या दिवशी आम्ही वापस येतो त्या दिवशीच आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तात्काळ मग तिथले जे एअरपोर्टचे सिक्युरिटी इंचार्ज आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं की अशी नावं त्याच्यामध्ये आहेत, ही 2 आरोपी तुमच्याकडे जात आहेत हैदराबादला, तर तुम्ही त्यांना हे करा डिटेन करा। त्यांनी ते बरोबर नाव डिटेन केलं आणि त्या आमच्या सरांना आम्ही फोन केला PI सरांना। सरांनी तात्काळ तिथल्या विमानतळ पोलीस स्टेशनच्या आणि तिथल्या लोकल पोलीस मदत घेऊन त्या दोघांना सुद्धा पकडले। आम्ही ते पकडले। हे एकंदरीत 4 आरोपीच्या या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे।